नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण स्त्रियांसाठी किंवा मुलींसाठी हेडबँड बनवायला शिकणार आहोत। हा हेडबँड विणण्यासाठी 28 टाके घालायचे आहेत। त्यासाठी मी 8 नंबरच्या सुया, 4 प्लायची लोकर आहे ही, आणखीन एक या प्रकारचा हुक किंवा केबल नीडल म्हणतात त्याला, अशा पद्धतीचा लागेल। तो नसेल तर सेफ्टी पिनवर सुद्धा तुम्ही करू शकता। त्याचबरोबर साधारणपणे ज्या कलरने विणणार आहोत त्याला कॉन्ट्रास्ट अशी लोकरीचा एवढा आपल्याला तुकडा लागेल। तर सुरुवात करूया। त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण या हेडबँडसाठी टाके घालणार आहोत ते थोडेसे वेगळ्या पद्धतीने घालायचे आहेत। प्रोविजनल कास्ट ऑन किंवा तात्पुरत्या पद्धतीने जे टाके घालतात त्या पद्धतीने यासाठी टाके घालणार आहे। त्याचं कारण असं आहे की जेव्हा हेडबँड पूर्ण होईल आणि 2 बाजू जेव्हा मध्ये जोडायच्या असणार आहेत तेव्हा तो व्यवस्थित कुठलंही दोन्ही बाजूने ते ओपन असल्यामुळे ते चांगल्या प्रकारे ते बंद होतात, आणखीन विणल्याप्रमाणेच दिसतं। तेवढ्यासाठी या पद्धतीने याला टाके घालायचे आहेत। 28 टाक्यांमध्ये हा विणला जाणार आहे। तर सुरुवात करूया। पहिल्यांदा नेहमीप्रमाणे गाठ घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने, स्लिप नॉट। आता हा धागा जो आहे आपण त्याच्याबरोबर एक्स्ट्रा घेतलेला तो घ्यायचा आहे आणि हा असा याला 1-2 वेळा वगैरे असा गुंडाळून घ्यायचा आणि सुरुवात करायची आहे। याला हातानेच पहिले टाके घालायचे आहेत। हा निळा दिसतो आहे त्याने आपण विणणार आहोत आणि हा त्याच्या बरोबर घेतलेला एक छोटासा लोकरीचा तुकडा आहे। तर कास्ट ऑन या पद्धतीने करायचे, टाके या पद्धतीने घालायचे आहेत। हा जो निळा कलरचा आहे तो पहिल्यांदा व्हाईट लोकरीच्या खालून घ्यायचा, नंतर सुईला वेढा द्यायचा आणि मग पुन्हा व्हाईट लोकरी वरून घ्यायचा। एकदा खालून घ्यायचा, एकदा वरून घ्यायचा व्हाईट लोकरीच्या। या पद्धतीने हे टाके येत जाणार आहेत। पहिला टाका झालेला आहे आपला। दुसरा टाका, पहिली गाठ घातली आपण। आता एकदा या व्हाईट लोकरीच्या खालून घ्यायचा, सुईला वेढा द्यायचा आणि मग व्हाईट लोकरीच्या परत वरून घ्यायचा। 3 स्टेप्स आहेत। एकदा खालून, व्हाईट लोकरीच्या खालून, सुईवर वेढा, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, परत सुई व्हाईट धाग्याच्या वरून घ्यायचा। पहिली स्टेप व्हाईट धाग्याच्या खालून, नंतर सुईच्या वरून, आणखीन अटी घेतल्याप्रमाणे आणि पुन्हा व्हाईट धाग्याच्या वरून। या पद्धतीने हे टाके घालायचे आहेत। 1 2 3, 1 2 3 या पद्धतीने मध्ये मध्ये सोडून घ्यायचे म्हणजे गुंता होणार नाही त्यामध्ये। 1 2 3, 1 2 3। पहिल्यांदा खालून घ्यायचा व्हाईट धाग्याच्या, मग सुईला अटी द्यायची आणि मग व्हाईट धाग्याच्या वरून घ्यायचा। 1 2 3, 1 2 3, 1 2 3, 1 2 3 या पद्धतीने आपल्याला 28 टाके घालून घ्यायचे आहेत।
आणखीन थोडे घालावे लागतील. 1 2 3, 1 2 3. एकदा खालून, एकदा सुईवरून आणि एकदा पुन्हा त्याच व्हाईट धाग्यावरून घ्यायचा टाका, म्हणजे ती बरोबर तो टाका विणला जातो. 1 1 2 आणि 3, 1 2 3. या पद्धतीने टाके घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 18 19 टाके झालेले आहेत. 1 2 3, 1 2 3. एकदा खालून, एकदा सुईवरून आणि नंतर व्हाईट धाग्यावरून. 3 स्टेप्स आहेत. 1 पहिल्यांदा व्हाईट धाग्याच्या खालून, नंतर सुईवरून आणि नंतर व्हाईट धाग्याच्या वरून. 3 स्टेप. पहिली स्टेप खालून व्हाईट धाग्याच्या, दुसरी स्टेप सुईवरून, तिसरी स्टेप पुन्हा व्हाईट धाग्याच्या वरून. 1 2 3, 1 2 3. या पद्धतीने टाके घालून घ्यायचे आहेत. आपण पुन्हा मोजूया 28 झालेत का. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. या पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. बरोबर 28 टाके झालेले आहेत. थांबायचं आहे. पुन्हा एकदा मोजून घेऊया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. 28 टाके घालून झालेले आहेत. आता हे जे आहे व्हाईट धागा, तिथे एक गाठ घालून घ्यायची आहे, म्हणजे ते टाके हलणार नाहीत किंवा बाहेर येणार नाहीत त्या धाग्यातनं. नंतर काढून टाकायची आहे ती. सुरुवात करूया पहिल्या ओळीला. हा जो व्हाईट धागा आहे, पहिला टाका हा त्याच्या खालून घ्यायचा आहे, व्हाईट धाग्याच्या खालून घ्यायचा आहे. पहिले 2 टाके सुलट विणायचे आहेत. पहिले 2 टाके सुलट. नंतरचे 24 हे उलट विणायचे आहेत. ही उलट बाजूची ओळ आहे, रॉंग साईडला येणार आहे पहिली ओळ. उलट बाजूला पहिले 2 टाके सुलट घातले, नंतरचे 24 उलट घालायचे आहेत. थोडेसे ते सैल वाटतात, पण जसं जसं आपलं विणकाम वर होत जाईल तेव्हा ते ॲडजस्ट होत जातं. सावकाश पहिल्यांदा करायचं आहे हे सगळं, म्हणजे कुठलाही टाका निसटून येऊ नये म्हणून. पहिली ओळ चाललेली आहे आपली. 2 पहिले सुलट विणायचे, 24 उलट आणि शेवटचे 2 सुलट विणायचे पुन्हा.
हा व्हाईट धागा सोडायचा नाही आहे. हे बघा, हा व्हाईट धागा त्या टाक्यातनं तसाच राहिला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 28 टाके झालेले आहेत. आता सुई टाके काढून ठेवायची सुई घ्यायची आहे किंवा स्टिच होल्डर घ्यायचं आहे आणि हे जे व्हाईट धाग्यातून जे टाके ओवलेले दिसतात या पद्धतीने ते उचलायचे आहेत. म्हणजे मग ते निघणार नाहीत. सगळं विणकाम होईपर्यंत आपलं. हे बघा, या पद्धतीने ज्याच्यातून व्हाईट धागा गेलेला आहे ते टाके सावकाशपणे स्टिच होल्डरवर घ्यायचे आहेत. थोडंसं काळजीपूर्वक हे करायला लागतं, कारण अजून काही पुढे विणलेलं नाही आहे आणि एकही टाका निसटायला नको म्हणून. या पद्धतीने पुढे पुढे सरकवत जायचं त्याचं टोक या स्टिच होल्डरचं, म्हणजे ते आपोआप त्यामधून जातं या पद्धतीने. पहिल्यांदा हे घ्यायचे आहेत आणि मग मोजूया आपण. चार, पाच, 6, 7, 11, 12, 13 आणि 14 घेतलेले आहेत. आता आपण हे आता खरं विणकाम किंवा विणायला सुरुवात होणार आहे. हे धागे सध्या असू देत असेच. पहिला सुलट सुलट, पहिले 2 सुलट. आता ही नीडल घ्यायची आहे आणि 2 टाके यावर घेऊन ते पाठीमागे ठेवायचे. सुईच्या पाठीमागे ठेवायचे. या पद्धतीने दिसत असतील तुम्हाला. त्यानंतरचे 2 टाके सुलट विणायचे. मग हे टाके पुन्हा सुईवर घेऊन विणायचे. सगळं विणकाम हे सुलट बाजूला सुलटच असणार आहे. ही दुसरी ओळ आहे राईट साईडला किंवा सुलट बाजूला. हे 2 सुलट विणले. आता पुन्हा टाके घ्यायचे या पद्धतीने आणि ते पुढच्या बाजूला ठेवायचे. मागच्या वेळी आपण मागच्या बाजूला ठेवलेले. थोडेसे खेचून घ्यावे लागतात कारण अजून काहीही विणकाम झालेलं नाही आहे म्हणून. 2 विणले मागचे. आता हे 2 सुलट विणायचे. तुम्ही याच्यावरूनच विणू शकता पण अजून त्याच्यावर विणकाम झालेलं नाही आहे त्यामुळे ते लगेच येणार नाही आहे. तर असे सुईवर घेऊन पण तुम्ही विणू शकता. तर पहिल्यांदा पाठीमागे 2 ठेवले, नंतरचे 2 विणले, नंतर पुढे 2 ठेवले आणि नंतरचे 2. हेच कंटिन्यू करायचं आहे. पुन्हा 2 उचलायचे
ते पाठीमागे ठेवायचे. 2 सुलट, पाठीमागचे ठेवलेले पुन्हा सुईवर घ्यायचे आणि ते सुलट विणायचे. टाके जरासे केअरफुली करायचे आहे, कारण की हे टाके बाहेर यायची शक्यता आहे म्हणून. हे त्याच्यानंतरचे टाके 2. आता पुन्हा पुढे ठेवायचे टाके आणि 2 विणायचे. असा हा 8 ओळीचा पॅटर्न आहे. बरोबर 3दा या प्रकारे हे विणले जातात. या पद्धतीने हे विणायचे. आता 2 सुलट पुढे ठेवलेले ते पुन्हा पहिल्याप्रमाणे शेवटचे 2 उचलायचे आहेत. शेवटचे 2 म्हणजे आता जे आहेत ते 2 उचलायचे आणि पाठीमागे ठेवायचे. हे बघा, हे असं होऊ शकतं एकदम, म्हणून सावकाश एकदम पुढे आणायचे नाही आहेत हे टाके. त्यानंतरचे हे 2 विणायचे. ते झाल्यानंतर पुन्हा पाठीमागे ठेवलेले घ्यायचे सुईवर, ते 2 विणायचे. आता बरोबर 6 टाके राहिलेले आहेत. आता हे पुन्हा 2 घ्यायचे, पुढे ठेवायचे, 2 विणायचे, हे सुईवर ट्रान्सफर करायचे आणि हे 2 सुलट विणायचे. इथे हा पॅटर्न पूर्ण झालेला आहे. शेवटचे हे 2 एजिंगचे आहेत. 1 सुलट विणायचा त्यातला आणि शेवटचा एक आहे तो आत धागा घेऊन नुसता उचलायचा आहे, विणायचा नाही आहे. म्हणजे दोन्ही बाजूला अगदी छान एजिंग किंवा बाजूची कड येण्यासाठी हे विणकाम आहे. पहिला सुलट, तिसरी ओळ आहे ही, रॉंग साईडला किंवा उलट बाजूला. पहिला सुलट, दुसरा सुलट, मधले 24 टाके उलट विणायचे आहेत. शेवटचे 2 शिल्लक राहीपर्यंत सगळे उलट विणायचे आहेत. हे पहिला हा 8 ओळींचा 8 ओळींची विण आहे ही. ह्या 8 ओळी केअरफुली कराव्या लागतात. त्यानंतर मग वाढल्यामुळे हे जे खाली आपण स्टिच होल्डर लावलेलं आहे ते मध्ये मध्ये येणार नाही. या पद्धतीने सगळे उलट करायचे, शेवटचे 2 सोडून. तिसरी ओळ आहे ही. शेवटचे 2 राहिलेले आहेत. त्यातला एक पहिला सुलट, शेवटचा एक नुसता आत धागा घेऊन स्लिप करायचा आहे किंवा उचलून घ्यायचं आहे. आता थोडं थोडं तुमच्या लक्षात यायला लागेल की टाके थोडे सैल होत चाललेले आहेत. तिसरी ओळ झाली. चौथी ओळ खूप सोपी आहे, सगळे सुलट विणायचे आहेत. चौथी ओळ खूपच सोपी आहे, सगळे सुलट विणायचे.
फक्त शेवटचा टाका आत धागा घेऊन उलटप्रमाणे उचलायचा आहे. चौथी ओळ चाललेली आहे ही. चौथी ओळ पूर्ण होत आलेली आहे. शेवटचे 2 टाके हा उलटच विणायचा, शेवटचा टाका आत धागा घेऊन उचलायचा आहे. या पद्धतीने 4 ओळी पूर्ण झाल्या. आता पाचवी ओळ पण एकदम सोपी आहे. पहिला सुलट, दुसरा सुलट, 2 हे पहिले 2 आणि शेवटचे 2 टाके एजिंगचे आहेत. मधले सगळे उलट. पाचवी ओळ आहे. पाचवी ओळ ही उलट बाजूला असणार आहे, कारण पहिली ओळ ही आपण उलट बाजू किंवा रॉंग साईडला विणली होती. ही पाचवी ओळ आहे. सगळे टाके उलट. पहिले 2 आणि शेवटचे 2 सोडून शेवटचे 2 राहिलेले आहेत. त्यातला एक सुलट, नंतरचा आत धागा घेऊन उचलायचा आहे. 5 ओळी झालेल्या आहेत. आता 6वी ओळ. याला पुन्हा ट्विस्ट असणार आहे. पहिले 2 सुलट, पहिले 2 सुलट. आता पुन्हा ही सुई घ्यायची. मागच्या वेळी आपण पहिल्यांदा पाठीमागे ठेवलेले टाके उचलून यावेळी पहिल्यांदा पुढे ठेवायचे आहेत. हाच फरक आहे. दुसऱ्या आणि 6व्या ओळीमध्ये हाच फरक असणार आहे. दुसऱ्या ओळीला आपण पहिल्यांदा पाठीमागे ठेवलेले ते यावेळी पुढे ठेवायचे आहेत. पुढे 2 टाके ठेवायचे आणि 2 सुलट. त्यानंतर ह्या जे पुढे काढून ठेवलेले होते ते या पद्धतीने विणायचे आहेत. त्या सुईवरून तुम्ही डायरेक्ट विणू शकता. थोडे या पद्धतीने, म्हणजे परत घ्यावे लागत नाहीत. हे पहिले 4 झाले. त्यानंतरचे 2 पाठीमागे ठेवायचे. पहिल्यांदा पुढे 2 ठेवले. आता हे पाठीमागे 2 ठेवायचे. 2 सुलट. मग हे पुन्हा पाठीमागचे 2 हे या पद्धतीने विणायचे आहेत. झाले. आता पुन्हा पुढे ठेवायचे 2 सुलट विणायचे. हे 2 पुन्हा विणायचे सुईवर ठेवलेले. आता पुन्हा पाठीमागे 2 ठेवायचे. 2 सुलट विणायचे. पाठीमागचे 2 पुन्हा सुलट विणायचे. आता पुन्हा 2 पुढे ठेवायचे.
2 सुलट, यावरचे 2 पुढे ठेवलेले विणायचे. सगळं विणकाम हे राईट साईडला सुलटमध्येच असणार आहे. शेवटचे 4 टाके पुन्हा 2 पाठीमागे ठेवायचे, 2 सुलट, तेच पाठीमागे ठेवलेले पुन्हा विणायचे. पाठीमागचे हे 2 पूर्ण झालेलं आहे. शेवटचे 2 1 सुलट, आत धागा घेऊन शेवटचा उचलायचा. 6वी ओळ पूर्ण झालेली आहे. 7वी ओळ, पहिले 2 सुलट, मधले 24, पहिले 2 सुलट, मधले 24 उलट विणायचे. उलट बाजूला सगळे उलट असणार आहेत. सुलट बाजूचे विणकाम हे सगळं सुलटमध्ये होत आहे. सगळे पहिले 2 सोडून पहिले 2 सुलट, सगळे उलट, शेवटचे 2, एक त्यातला पहिला सुलट, शेवटचा 1 आत धागा घेऊन उचलायचा. हे बघा, तुम्हाला आता लक्षात येत असेल आपण काय केलं आहे ते. पहिल्यांदा दुसऱ्या ओळीला आपण पहिल्यांदा पाठीमागे टाके 2 ठेवले, ते या बाजूने असे जातात आणि नंतर पहिल्या 4 टाक्यातले पहिले 2 टाके पाठीमागे ठेवले आणि नंतरचे 2 विणले आणि त्यानंतर 4 टाक्यांमध्ये पहिले 2 पुढे ठेवून मागचे विणले. त्यामुळे हे इथे जवळ आलं आणि पुढच्या 6व्या ओळीला त्याच्या उलट केलं. पहिल्यांदा पुढे ठेवले टाके आणि नंतर पाठीमागे ठेवले. त्यामुळे हा असा गोल तयार झालेला आहे. हीच विण आहे. ह्या 8 ओळी झालेल्या आहेत. आत्ता आपण 7 ओळी झालेल्या आहेत. आता 8वी ओळ, सगळी 8वी ओळ ही पुढच्या बाजूला असणार आहे. हे सगळे सुलट विणायचे आहेत. 8वी ओळ, 8व्या ओळीला सगळे सुलट टाके विणायचे आहेत. फक्त शेवटचा 1 उचलून घ्यायचा. आणि मग या 8 ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत. शेवटचे 2, हाही सुलट, शेवटचा मात्र आत धागा घेऊन उचलायचा आहे. 8वी ओळ झालेली आहे. 8 ओळीचा हा पॅटर्न पूर्ण झालेला आहे. पुन्हा पहिल्या ओळीपासून सुरुवात करायची. तर आपण पहिल्या 2 ओळी करून बघूया. म्हणजे फक्त BC आणि FC कसं करायचं तेच यामध्ये नवीन म्हणजे यामध्ये जे आहे तेच आहे. ते एकदा केल्यावर तुमच्या लक्षात येईल. पहिले 2 टाके सुलट, पहिली ओळ करतो पुन्हा आपण. मधले सगळे उलट 24 टाके, सगळे उलट,
आता जी खाली आपण स्टिच होल्डरवर टाके ठेवलेले त्याचा आता त्रास होत नाही आहे, मध्ये येत नाही आहे, तुमच्या लक्षात येईलच. तुम्ही मोठ्या सेफ्टी पिनवर सुद्धा ते टाके काढून ठेवू शकता. शेवटचे 2, एक सुलट, एक आत घेऊन उचलायचं या पद्धतीने. हे बघा 8 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. 8 ओळी झाल्यानंतर हा पॅटर्न असा दिसेल, तुमच्या लक्षात येत असेल. हे असे गोल गोल तयार होत जातात. आता याच्यानंतर दुसरी ओळ घालायची आहे. दुसरी ओळ मी दाखवते कशी करायची ती पुन्हा एकदा बघूया. मगाशी आपण केलेली आहे. पहिले 2 टाके सुलट, दुसरी ओळ आहे ही. पहिले 2 सुलट झाल्यानंतर 2 उचलायचे, ते पाठीमागे ठेवायचे, 2 सुलट, त्यानंतर हे पाठीमागे ठेवलेले विणायचे, त्यानंतर 2 पुढे ठेवायचे. पहिल्यांदा पाठीमागे ठेवले दुसऱ्या ओळीला. आता हे पुढे ते 2 विणायचे, आता पुन्हा पाठीमागे ठेवायचे 2 विणायचे, त्यानंतर सुईवरचे पाठीमागे ठेवलेले विणायचे, त्यानंतर पुन्हा 2 पुढे काढून ठेवायचे, 2 सुलट, त्यानंतर हेच पुन्हा विणायचे पुढे ठेवलेले. हळूहळू जसं विणत जाऊ तसं आपल्या लक्षात यायला लागतं. पुन्हा पाठीमागे 2 काढून ठेवायचे, 2 सुलट, पुन्हा हे पाठीमागचे उचलून पाठीमागचे जे आहेत ते पुन्हा विणायचे, शेवटचे 4 2 पुढे उचलून ठेवायचे, म्हणजे तो गोल सुरुवात होतो आणि 6व्या ओळीला तो पूर्ण होतो. अशा पद्धतीने आहे हे विणकाम. त्यानंतर हे 2 पुन्हा विणायचे पुढे ठेवलेले, शेवटचे 2 एक सुलट आणि एक नुसता उचलून घ्यायचा. ही दुसरी ओळ पूर्ण झालेली आहे. मी 6वी ओळ दाखवते, पण त्याच्या मधल्या ओळी आपण करून घेऊया. तिसऱ्या ओळीला तिसरी ओळ, पहिले 2 सुलट, मधले उलट, शेवटचे 2 सुलट याप्रमाणे. चौथी ओळ सगळे सुलट, 5वी ओळ आणि तिसरी ओळ पुन्हा सारखी, पहिले 2 सुलट, 24 उलट आणि परत 2 सुलट, आणि मग 6वी ओळ आपण बघूया, ती आपण करून घेऊया. पाच ओळी झालेल्या आहेत. दुसरी ओळ आपण पूर्ण केलेली होती. 3, 4, 5 घालून झालेल्या आहेत. 6वी ओळ पुन्हा एकदा आपण बघणार आहोत. इथे बाहेलेलीच आहे. सुरुवात करूया 6वी ओळ विणायला. पहिले 2 टाके सुलट या पद्धतीने सुलट. त्यानंतर दुसऱ्या ओळीला आपण पहिल्यांदा टाके पाठीमागे ठेवलेले, त्याऐवजी आता तुम्हाला लक्षात येईलच. हे बघा, इथे आता हा गोल पूर्ण होणार आहे, तर ते पुढे घ्यायचे. पहिल्यांदा दुसऱ्या ओळीला पाठीमागे ठेवलेले यावेळी पुढे ठेवायचे आहेत.
2 पुढे ठेवायचे, 2 विणायचे, त्यानंतर हे 2 विणायचे पुढे ठेवलेले, हा पहिला ट्विस्ट झाला। नंतरचे 2 पाठीमागे ठेवायचे, 2 सुलट विणायचे, पाठीमागे ठेवलेले विणून घ्यायचे, परत पाठीमागे ठेवलेले विणायचे, पुन्हा दुसऱ्या 8 मधले पहिले 2 पुढे, एकदा 2 पुढे, एकदा 2 मागे, या पद्धतीने विणायचं आहे या ओळीला। दोन पुढे ठेवले, आता 2 मागे ठेवायचे। हे अशी सुई असेल तर फार कन्व्हिनियंट पडतं, प्रत्येक वेळी टाके ते सुईवर घ्यावे लागत नाहीत, तुम्हाला त्यावरूनच विणता येतात। त्यानंतर शेवटचे 8 टाके 2 पुढे ठेवले, 2 विणले, दोन शेवटचा हा 8 टाक्यांचे 2 विणले, पाठीमागे ठेवलेले 2 विणायचे। शेवटचा टाका 1 सुलट 1 आधा, हे बघा या पद्धतीने ही दुसरी ओळ, ही 6वी ओळ, पुन्हा ही दुसरी ओळ, ही 6वी ओळ। 6व्या ओळीला ते जवळ येतात, पहिल्या ओळीला हा सुरू होतो गोल इथून असा, म्हणजे हा इथे बाजूला जातात। तर तुम्हाला ते कळायला लागेल, या पद्धतीने पूर्ण होणार आहे याचं सगळं विणकाम। ही 6वी ओळ झालेली आहे, 7 आणि 8 या पद्धतीने विणायच्यात। हा 8 ओळींचा जो पॅटर्न आहे तोच तो पुन्हा रिपीट करायचा आहे। आता याचं माप कसं घ्यायचं, तर कपाळाच्या मध्यापासून पहिला कान उजव्या बाजूचा ते डोक्याच्या पाठीमागून पुन्हा दुसरा डाव्या बाजूचा कान ते परत कपाळाच्या मध्यापर्यंत या बाजूने पूर्णपणे असं गोल माप घ्यायचं आहे। जेवढं माप असेल त्याच्यापेक्षा 1 इंच ही उंची कमी विणायची आहे। सर्वसाधारणपणे जर 21 इंच माप असेल, एक्झाम्पल आहे हे 21 इंच माप असेल, तर ही उंची किंवा हे विणकाम 20 इंच इतकं विणायचं आहे। आणि मग पुढे काय करायचं ते बघूया। मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल की किती इंच लागणार आहे मोजून। आपलं जेवढं माप असेल त्याच्यापेक्षा 1 इंच हे विणकाम कमी करायचं आहे। आणि मग याच्यानंतर हे आपण विणून घेऊया आणि बघूया पुढे काय करायचं ते।